मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर एकत्रितपणे बात दिली आहे। या तिघांनी मिळून विजय शिवतारे यांचं बंड थंड केलंय। त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केलं। दरम्यान यावेळेला मतदारसंघातल्या लोकांच्या भावना मी या तीनही नेत्यांना कळवल्याचं शिवतारे यांनी आवर्जून सांगितलं। बैठकीत काय झालं याची माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दुसरीकडे गरज असल्यास पुन्हा एकदा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही शिवतारे म्हणाले। राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानोसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं। भोर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते जे इतके ऍक्टिव्ह होते की अतिशय शक्तिशाली असे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे सगळे कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेलं। फक्त पुरंदरची नाही, सर्व ठिकाणची। कोल्हापुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे। मात्र या उमेदवारीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपकडून उघडपणे नाराजी व्यक्त झाली। महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधाचा अंतर्गत सामना या दोन्ही उमेदवारांना करावा लागणार असं दिसतंय। भाजप दोन्ही सेना उमेदवारांवर नाराज। जुनी मैत्री विसरा, काँग्रेसचं गुणगान थांबवा। भाजपचा मंडलिक आणि धैर्यशील मानेंना इशारा। कोल्हापूरच्या दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार घोषित झाले आहेत। कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हातकणंगले इथून धैर्यशील माने या विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र उमेदवारी जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासातच भाजपकडून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत। कोल्हापुरात संजय मंडलिक यांना थेट भाजपच्या नाराजीचा सामना करावा लागतोय, तर हातकणंगलेमध्ये सोशल मीडियावरून धैर्यशील माने यांना टार्गेट केलं जात आहे। काही दिवसांपूर्वी धैर्यशील माने यांनी सतेज पाटील यांची स्तुती केली होती। आता हेच गुणगान त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलंय, तर कार्यकर्त्यांचे फोन न उचलणं संजय मंडलिक यांना महागात पडतंय। विरोधी पक्ष कुठला आहे? हा काँग्रेस आहे। पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे। आता त्या काँग्रेसच्या, राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उभाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्याला कुणीही गायचं नाही, तुमच्याकडे कुणी गायचं नाही। भाजपच्या नाराजीनंतर संजय मंडलिक यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करत या सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, तर धनंजय महाडिक यांनी मध्यस्थी करत भाजपचे कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असा विश्वास दिलाय। डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकासाचं अतिशय घोडदौड जोरानं सुरू आहे आणि हीच विकासाची घोडदौड पुढच्या काळामध्ये ठेवावी हा एक प्रमुख अजेंडा घेऊनच या निवडणुकीमध्ये आपण उभा आहे। निश्चितपणानं पुन्हा साहेब म्हणते गोष्ट खरी आहे, मी भाग्यवान आहे। प्रचाराचं नियोजन आहे ते एकत्रितरित्या झालं पाहिजे आणि आम्ही तर ठरवले की भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता एकही गाव शिल्लक सोडणार नाही, एकही मतदाराला भेटायचं सोडणार नाही, ही जबाबदारी तुमची आहे। बंधूंनो, आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची जबाबदारी आपल्याकडे आहे, भाजपकडे मोठ्या भावाची। एकूणच शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना उमेदवारी मिळवण्यात यश आलेलं असलं तरी आता अंतर्गत वाद मिटवण्याचे कष्ट त्यांना घ्यावे लागतील। त्यामुळे हे वाद कसे मिटतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय